नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मुगाचं कणं तयार करूया. ही रेसिपी माझ्या आईची आहे. मी लहान असताना आई खूप वेळा हा पदार्थ तयार करायची. चला तर आता आपण अगदी सोप्या पद्धतीने मुगाचं कणं तयार करूया. 1 वाटीभर हे मूग घेतले आहेत. हे मूग आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवूया 7 ते 8 तासांनी. आता हे बघा, मूग चांगले भिजले आहेत. काही ठिकाणी हे मूग न भिजवता मूग कढईत घालून भाजतात आणि कणं तयार करतात. तुम्हाला दोन्हीपैकी कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीने तुम्ही मुगाचं कणं तयार करू शकता. 1 वाटीभर गूळ घेतला आहे. आता या पातेल्यामध्ये हे भिजवलेले मूग घालते. आता 1 पातेले भरून पाणी घातले आहे. हे मूग शिजण्यासाठी ठेवूया. मूग लवकर शिजतात. आता हे मूग चांगले शिजले आहेत. यामध्ये 1 वाटीभर गूळ घालते. गुळाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आवश्यकता असेल तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. आता हे चांगले ढवळूया. गूळ विरघळेपर्यंत आपण खोबरे वाटून घेऊया. 1 मोठी वाटी भरून ओले खोबरे खवून घेतले आहे. या मिक्सरच्या भांड्यात हे ओले खोबरे घालते. आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालते. 4 वेलदोडे घालते. आता मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटूया. हे बघा, खोबरं अगदी बारीक वाटून घेतलं आहे. हा गूळ सुद्धा आता चांगला विरघळला आहे. वाटलेले खोबरे यामध्ये घालूया. कणं करण्याचे 2 प्रकार आहेत. या प्रकारे तुम्ही हे ओले खोबरे अगदी बारीक वाटून घालू शकता किंवा नारळाचा रस काढून हा रस यामध्ये घालू शकता. तुम्हाला यापैकी कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीने तुम्ही मुगाचं कणं तयार करू शकता. आता अगदी थोडेसे मीठ घालते. गोड पदार्थाला चिमूटभर मीठ घातल्यामुळे छान चव येते. 5 मिनिटांनी आपण गॅस बंद करूया. याप्रमाणे एकसारखे ढवळूया. हे बघा, याला आता उकळी येत आहे. आता हे मुगाचं कणं तयार आहे. हे गरम गरम मुगाचं कणं लहान मुलांबरोबरच मोठ्यांना सुद्धा प्यायला देऊ शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. तुम्हाला जर मुगाचं कणं दाटसर हवं असेल तर 2 चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये थोडेसे पाणी घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण मुगाच्या कण्यामध्ये घाला आणि 5 मिनिटे उकळा. यामुळे मुगाच्या कण्याला चांगला दाटपणा येतो. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.